नमस्कार. समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूजमध्ये मुख्य संपादक DL वाघमारे आपले स्वागत करतो. आज आपण जर बघितलं तर 2025 पासून एक व्यापारी न्यायासाठी संघर्ष करतो. तो कोर्टामध्ये जातो, तो मंत्रालयामध्ये जातो, तो अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळेल त्या न्यायासाठी धडपड करणारा आज आपला स्वतःचा व्यवसाय सोडून आज तो न्यायासाठी प्रत्येकाच्या कॅबिनला जातो, प्रत्येकासोबत जाऊन चर्चा करतो. पण त्या श्रीधर फड या व्यापाऱ्यावर अन्याय ज्या पद्धतीनं झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं किंवा बाबा आम्ही तुमच्यासोबत आहे, आम्ही आता लगेच कारवाई करतो किंवा आम्ही त्या ठिकाणी चौकशी लावतो, अशा कुठल्याच पद्धतीचं त्यांना समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. फड सर, मला सांगा की आज आपण 1 वर्ष झालं, 2 वर्ष. हां 2 वर्ष म्हणजे माझ्या निदर्शनास आलेलं 1 वर्ष आहे आणि त्याच्या अगोदर 1 वर्ष, म्हणजे असे त्यांनी 2 वर्ष कंटिन्यू त्यांनी ह्या ठिकाणी संघर्ष करताना दिसते. पण त्या संघर्षाचं न्याय कुठं अजून तरी दिसत नाही आहे. तर आत्ता सध्या तुम्ही ह्या ठिकाणी IG साहेब, उमाप साहेब ह्या ठिकाणी आले होते आणि त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा पण केलेली आहे. आणि सर, तुम्हाला IG साहेबांनी काय सांगितलं? पहिल्यांदा तुमचा परिचय. नमस्कार, मी श्रीकर. आज IG साहेबांना लातूर येथे भेटायला आलो होतो. त्यांनी काय लोक अदालत जे काय असतं ते ठेवलेलं होतं, त्या संदर्भात त्यांना भेटायला आलो होतो. त्या ठिकाणी मी समाधान चावरे यांच्याबद्दल नांदेड येथील 2 महिला पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास दिलेले तक्रारी, परभणी येथील एका महिलेस लॉकअपमध्ये मारलेलं, गर्भपात पाडलेले तक्रारी, आत्ता लातूर येथे एका महिलेवरती खोटे गुन्हे खंडणीचे नोंद केलेले त्या तक्रारी व माझ्यावरती समाधान चावरे यांनी शासकीय कार्यालय बसलेलं असताना घरात घुसखोरीचे 332, 333 कलम लावलेत. मी व्यापारी आहे साहेब, मी कुणाच्या घरात घुसलेलो नव्हतो, मी शासकीय कार्यालयात बसलो होतो. आणि त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, समाधान चावरेंनी मला शासकीय कार्यालय घेऊन जाऊन गलिच्छ शिवीगाळ दिलेली आहे, ती ऑल ओव्हर महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. त्यानंतर पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन त्यांनी 8 ते संध्याकाळी 11 पर्यंत बसून ठेवून प्री प्लॅन रचून महावितरण अधिकाऱ्यांकडनं मोठी देवाणघेवाण करून माझ्यावरती खोटे कलम लावलेले आहेत. हे खरंच कोणती MPC पास आहेत हो? हे अधिकारी आहेत का काय? ते तर डाकू दिसतंय, डाकू. मी हे एवढं त्यांना सांगितलं साहेबांना म्हटलं हे चुकीचं होत आहे माझ्यासोबत. आता तुम्ही ज्यावेळेस तुमचे आणि IG उमाप साहेबांसोबत तुम्ही ज्यावेळेस संवाद साधला त्यावेळेस उमाप साहेबांचा रिस्पॉन्स कसा होता? उमाप साहेब काय म्हणले? तुम्हाला न्याय भेटण्याची तुम्हाला थोडी तरी आशा आहे का? सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही न्यायालयातून यायचं खरे गुन्हे नोंद करायला आणि ह्यांच्यावर खोटे गुन्हे नोंद, आमच्यावर खोटे गुन्हे नोंद करायला, पैसे घेऊन खोटे गुन्हे नोंद करायला पोलीस स्टेशन MIDC पोलीस स्टेशनचं ठेवलेलं आहे. एवढं तर मी MIDC पोलीस स्टेशन पुरतं मर्यादित बोलू शकतो. आणि साहेब, न्याय भेटायचा असतं आणि त्यांच्यावर कारवाई करायची असतं तर आता पण करून टाकली असती. मी ऑन पेपर व्हिडिओ आहेत, ऑल महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. कारण की काय पाहिजे? आणि बरं, साधीशी गोष्ट आहे हो साहेब, की जेव्हा DYSP समीर सिंह सावळे, लातूरच आहेत ना ते, DYSP आहेत ना, त्यांचा अहवाल महत्त्वाचा आहे ना, त्यांच्या अहवालावरती सुद्धा कारवाई होत नाही. त्यांच्या अहवालामध्ये, त्या राधिका पाटील अहवालामध्ये स्पष्ट दिलंय समाधान चावरेवरती कारवाई करावी, करत नाहीत. आणि म्हणजे असं कोणी सांगितलं की समाधान चावरे यांच्यावर कारवाई होवी, असं लिखित स्वरूपामध्ये कोणी दिलेलं आहे का पत्र? DYSP समीर सिंह सावळे यांनी दिलेलं आहे. आज देऊन 6 महिने झालेत तर कारवाई होत नाही. आणि एक ट्रॅफिकवाला काहीतरी रस्त्यात कोणाला पकडताना पाडतो, त्यावेळेस DYSP समीर सिंह सावळे अहवाल देतात, त्यावर ते ताबडतोब कारवाई होते. म्हणजे हवालदार पुरते आपण IG SP मर्यादित आहात का? मला हेच प्रश्न पडलाय. माननीय मुख्यमंत्र्यापाशी जायचं का आम्ही आता? हां, ठीक आहे, आम्ही न्यायालयातून गेलोय, ठीक आहे, आम्ही न्यायालयातून FIR क्वॅशिंग करू, इथे 175 कारवाई दाखल करू, संविधान लढा देऊ. पण साहेब, IG साहेब, SP साहेब, आपण कशासाठी आहात? मला आपल्या माध्यमातून हा प्रश्न पडलेला आहे. हा प्रश्न मी त्यांना विचारतोय. आदरणीय उमाप साहेब, आदरणीय SP साहेब, आपण समाधान चावरेवरती कधी कारवाई करणार? त्याचे क्रिमिनल रेकॉर्ड माझ्याकडे ऑल ओव्हर आहेत, जवळपास 10 रेकॉर्ड आहेत. नांदेड, परभणी, लातूर, हे सगळे मी आपल्याला देऊन थकलोय. कृपा करून न्याय द्यावा. आणि लातूर पोलिसांची जी प्रतिमा ह्या समाधान चावरेमुळे मलिन होत आहे, त्याला निलंबित, बडतर्फ करून तुम्ही तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी, एवढीच विनंती आहे माझी आपल्या माध्यमातून. खरोखरच बघू आता जे आपल्या या विभागाचे जे हे आहेत IG साहेब आहेत,
उमाप साहेब आहेत. उमाप साहेब ह्या ठिकाणी लातूरमध्ये आले होते आणि लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये त्यांनी आज लोक अदालत ठेवली होती. लोक अदालतमध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, अनेक लोकांच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत. तशीच त्याच पद्धतीने श्रीकर खडक यांची सुद्धा समस्या ऐकून घेतलेली आहे. पाहूया त्यांच्या म्हणजे जे अर्ज दिलेला आहे त्या अर्जावर काय कारवाई होती. त्यांनी पुराव्यानिशी त्यांनी IG साहेबांना सांगितलेलं आहे. बघूया आपण. अन्यथा मला मी स्पेशली कॉलेज लाईफमध्ये आर्मी ट्रेनिंग घेतलेलं आहे. मी विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. मला संविधानिक पद्धतीने जसं समाधान चौरेंना मला कॉलर पकडून मारण्याचा अधिकार आहे, मला शिवीगाळ करण्याचा अधिकार आहे, त्यांची फक्त वर्दी बाजूला ठेवावी आणि संविधानिक पद्धतीने कोणतेही मैदान निवडावे. एक पोलीस मैदान असेल, व्यापारी संकुलन असेल, तिथे प्रशिक्षित कोच पुढे 5-5 मिनिटाचे 3 राऊंड ठेवावेत. समाधान चौरेंना जर ह्या व्यापाऱ्याने नाही माती चारली तर मी नावाचा श्रीकर फड नाही. मी संविधानिक चालतोय, मला संविधानिक न्याय मिळत नाही म्हणून मी हे इरिटेड होऊन बोलत आहे. माझे शब्द चुकत असेल तर मी सर्व लातूरकरांना दिलगिरी व्यक्त करतो, पण सत्यमेव जयते. मी साहेब कंटाळलो आहे अशा लोकांना. आम्ही करायचं काय? व्यापार सोडायचे, महाराष्ट्र सोडायचा, करायचं काय आम्हाला हे कळत नाही. कृपया आम्हाला तुमच्या मीडियानं खूप साथ दिलेली आहे. मीडियाचे खूप धन्यवाद. हा आवाज आमचा मीडियानं आम जनतेपर्यंत पोहोचती करावा. धन्यवाद. खरोखरच मारामारी किंवा कुठलं क्षेत्र जे आहे त्याचं समर्थन पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून कधीच केलं जाणार नाही. जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा ही देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत, त्यांचे वरिष्ठ आहेत. ज्या पद्धतीनं ते बोललेले आहेत पोलीस क्राईम न्यूजवर, त्याबद्दल पोलीस क्राईम हे समर्थनीय नाही आहे आणि राहणार पण समर्थन नाहीये. करत नाही साहेब. पण ज्या पद्धतीनं त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे त्याला कुठंतरी उमाप साहेब म्हणजे IG साहेब त्यांच्या अन्यायाला कुठंतरी वाचा फोडतील अशी आपण अपेक्षा ठेवूया. आणि काही दिवसांनी आपण उमाप साहेबांची सुद्धा जाऊन मुलाखत घेऊया की बाबा ह्यांच्या अर्जावर आपण काय कारवाई केलेली आहे. पोलीस